चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, पवित्र पोर्टल इयत्ता पहिली ते पाचवी प्राधान्यक्रम रणनीती संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जिल्हा परिषद जागा, समांतर आरक्षण आणि अचूक प्राधान्यक्रम देण्याचे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शक व्हिडिओ आहे. डिटेलमध्ये शेवटपर्यंत बघा. कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहेत, साधारणतः तुम्हाला जर मार्क 110 ते 120च्या रेंजमध्ये असतील तर प्राधान्यक्रम देताना थोडीशी काळजी घ्या. ओके, चला बघूया संपूर्ण डिटेल. जर पाहिलं असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल इयत्ता पहिली ते पाचवी प्राधान्यक्रम रणनीती मिळणार आहे. ओके, चला बघूया. पहिलं, पवित्र पोर्टलद्वारे उघडण्याची आवश्यक जी काही पात्रता आहे ती पात्रता पाहून घेऊया. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आहे. बाकीचे 6वी ते 8वी असेल, तुम्हाला समाजशास्त्र असेल, मॅथ सायन्स असेल, त्यांचं वेगळं आपण लेक्चर घेऊया. पवित्र पोर्टलद्वारे उघडण्याची आवश्यक पात्रता. ओके, बघा. शैक्षणिक पात्रता जर पाहिली असेल तर 12वी उत्तीर्ण तुमचं, त्यासोबत तुमची व्यावसायिक पात्रता डीएड मराठी माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल. पात्रता परीक्षा तुम्ही टीईटी पास असाल किंवा सीटीईटी पास असाल, पण पेपर एक पात्र असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी 1 ते 5 साठी प्रेफरन्स येतील, अन्यथा नाही. गुणवत्ता टेट मध्ये तुम्हाला जे काही गुण आहेत त्या गुणानुसार. ओके, म्हणजे तुमची पात्रता एवढी पाहिजे 1 ते 5 साठी. 12वी उत्तीर्ण तुमचं डीएड बीएड जे काय असेल ते झालं असावं. डीएड बीएडचं नाही, डीएडच. मराठी माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल, तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी तुमचा पेपर 1 पास असणं गरजेचंच आहे आणि टेट दिलेली असावी. ओके, चला. एकंदरीत जर पाहिलं असेल तर टोटल जागा मराठी माध्यमाच्या जागा आहे 7,962. मराठी माध्यम 7,962. इंग्रजी माध्यमातून तुम्ही असताल तर इंग्रजी माध्यमाच्या तुमच्या जागा दिल्यात 849 जागा. इंग्रजी माध्यम म्हणजे 10% साधारणतः इंग्रजी माध्यमच्या जागा आहेत, 90% मराठी माध्यमच्या जागा आहेत. टोटल एकूण जिल्हा परिषद प्राथमिकच्या जागा आहेत 8,811. फक्त जिल्हा परिषद प्राथमिक 8,811 टोटल. त्याच्यात मराठी माध्यम इंग्रजी माध्यम दोन्ही जागा आहे. ओके, पुढं आता जिल्ह्यावर जर पाहिलं असेल तर टॉप महत्वाचे 5 जिल्हे आहेत. या जिल्ह्यात मराठी माध्यम लक्षात ठेवा. इकडे तुम्हाला जिल्हे सगळे दिलेत: पालघर, नाशिक, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली. तर हा जो जिल्हा आहे सर्वाधिक प्राधान्य जिल्हे म्हणजे जागा जास्त असलेले जिल्हे आहेत गडचिरोली. किती आहेत? 737 जागा. पालघर जिल्हा किती आहेत? 728 जागा. पालघरला थोडं स्टार करतो. नाशिक जिल्हा किती जागा आहेत? 617 जिल्हा. चंद्रपूर आहेत 585 जागा आणि रायगड आहेत 485 जागा. लक्षात ठेवा. गडचिरोली त्याच्या खाली आहे पालघर. स्टार केले, जास्त फॉर्म येतील, जास्त प्रेफरन्स पालघरला देणार आहे, नाशिकला जास्त प्रेफरन्स देणार आहेत आणि रायगडला जास्त प्रेफरन्स देणारे भरपूर जण असतील, सांगतो पुढं. तर ह्या जागा आहेत की टॉप 5 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहे. पुढं आता हे कोणते होते हे, तर हे फक्त मराठी माध्यमाचं लक्षात ठेवा. ज्यांचं मराठी माध्यम आहे त्यांच्यासाठीच. इंग्रजी माध्यम इथे प्रेफरन्स द्यायचा नाहीये. इंग्रजी माध्यमांचे द्यायचे नाही म्हणजे द्या, जागा बघून व्यवस्थित. इंग्रजी माध्यमासाठी सर्वाधिक संधी असलेले 5 महत्वाचे जिल्हे. एक जर पाहिलं असेल तर कोल्हापूर सगळ्यात जास्त जागा इंग्रजी माध्यमाच्या किती आहे? 346. सोलापूर जिल्हा जागा किती आहेत? बहुतेक हे 210 आहे. 110 का 210 झाले, एकदा आपण कन्फर्म करू नंतर. नागपूरचं आहे 104 जागा आहेत. गोंदियाला आहे 76 जागा आणि भंडाराला आहे 60 जागा. इंग्रजी माध्यमाला लक्षात ठेवा, ह्या जागा महत्वाच्या आहेत. कोल्हापूरला सगळ्यात जास्त इंग्रजी माध्यमाचे प्रेफरन्स असणार नंबर 1 ला, काय विशेष नाही. त्याच्यानंतर सोलापूरला असतील. ओके, आता संपूर्ण जिल्ह्याने जागा बघायच्या. तुमचा इथं जिल्हा दिलाय, इकडे मराठी माध्यम दिलंय, इकडे इंग्रजी माध्यमाच्या जागा दिल्या. इकडे तुमचा जिल्हा दिलाय मराठी माध्यम आणि इकडे इंग्रजी माध्यमाच्या जागा दिल्या. डिटेलमध्ये आपण बघूया. बघा, पहिलं मराठी माध्यम, इकडे इंग्रजी माध्यम. जिल्हा धुळे आहे, 210 जागा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या 22. इकडे इंग्रजी माध्यम जागा नाहीये. डायरेक्ट खाली नागपूरला आहेत 104. धुळेला 210 आहे. जळगावला 126. मराठी माध्यम 1 ते 5 साठी जागा आहे. नंदुरबार 46. अमरावती 323. बुलढाणा 83. वाशिम 100.
यवतमाळ 61, वर्धा 162, नागपूर 314, 385, भंडारा आणि गोंदिया 383 आणि गडचिरोली 737. आता जिथं जिथं गोल केलेला आहे बघा, जिथं जिथं गोल केलेला आहे ना, इथं बघा, इथं जास्त जागा आहेत, इथं जास्त प्रेफरन्स येणार आहे. तुम्हाला मार्क कमी आहेत, प्रेफरन्स देताना विचार करा आणि त्याच्यावरती वेगळं आपण घेणार आहे. ॲप सुद्धा डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामला एक लिस्ट टाकतोय मी सगळ्या जिल्ह्याची, कुठं जागा जास्त आहेत ते संपूर्ण डिटेल. ओके, कास्ट वाईज सुद्धा टाकतो. आता इंग्रजी माध्यमवाल्यांनी इथं 60 जागा आहेत भंडाऱ्याला, त्याच्यानंतर गोंदियाला आहे 54 आणि गडचिरोलीला 44 जागा आहेत. इंग्रजी माध्यम सुद्धा बघून घ्या. मराठी माध्यम महत्वाचं हे बघून घ्या. इथं जागा सगळ्यात 210, 323, वाशिम 100, वर्धा 162, नागपूर 314, भंडारा एकच आहे, डबल झाले भंडारा 385 आणि गोंदिया 383, गडचिरोली 737. ह्या मराठी माध्यमाच्या. इकडे जिल्हा मराठी माध्यम, इकडे इंग्रजी माध्यम. जागा नाहीये, जागा नाही, जागा नाही, जागा नाही. ठीक आहे. चंद्रपूरला आहेत 585, नाशिकला आहेत 617, अहिल्यानगर 75 आहे, ठाण्याला आहे 218, रायगड आहे 885, पालघर आहे 728, पुणे आहे 341. सगळ्यात जास्त इथं जागा कमी असतील तरी प्रेफरन्स सगळ्यात जास्त पुण्याला. सांगली, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे जास्त 256. कोल्हापूरवाडी लक्षात ठेवा, जागा नाही. सोलापूर 285 जागा आहेत, रत्नागिरी 217 जागा आहेत, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 282 जागा आहेत आणि धाराशिवच्या 59 जागा आहेत. इंग्रजी माध्यमांच्या जागा फक्त इथं अहिल्यानगरला आहेत, इकडे पालघरला आहेत, इकडे सांगलीला 14 आहेत, कोल्हापूरला खूप मोठ्या जागा आहेत इंग्रजी माध्यमांच्या 346 आणि सोलापूरला 110 जागा आहेत. ओके, तर मराठी माध्यमाच्या जिकडे जास्त जागा आहेत लक्षात ठेवा, प्रेफरन्स जास्त येणार आहे. मग प्रेफरन्स देताना जे काय तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे, प्राधान्यक्रम द्यायचे, ते देताना त्या गोष्टीची काळजी घ्यायची. ते पुढे सांगणार आहे 1 बाय 1 सगळं डिटेलमध्ये पहा. शेवटपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आता प्रेफरन्स देताना काही जण कुठल्या गोष्टीचा आधार घेतात किंवा जास्त प्रेफरन्स देतात, जास्त पसंतीक्रम देतात, त्यांना जास्त त्याच ठिकाणी देतात. टप्पा 1, शहर आणि गाव. शहर आणि गाव प्राधान्यक्रम ठरवण्यापूर्वी स्वतःला विचारायचं सर्वात महत्वाचा प्रश्न काय, शहरात की गावामध्ये, शहरामध्ये का गावामध्ये, ह्या प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आणि मग त्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायला सुरुवात करायची. आता शहर आणि गाव का बरं म्हटलं तर याच्यामुळे म्हटलेलं बघा. पहिलं ठिकाण तुम्ही जर पाहिलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका. शहराच्या ठिकाणी जिल्हा परिषद, ग्रामीण, निम शहरी भाग, मध्यम सगळीकडे. आता नंबर 1 ठिकाण जर पाहिलं असेल शहरी भाग आणि ग्रामीण भाग, स्पर्धा कुठं आहे जास्त, अत्यंत जास्त शहराच्या आकर्षणामुळे इथं सगळ्यात जास्त काय करतात, प्रेफरन्स देतात, पसंतीक्रम देतात. इकडं देतात पण लेवल कसे, मध्यम. सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत परंतु पसंतीक्रम देण्यासाठी थोडस मध्यम लेवलचा वापर करतात. आणि इकडं हायएस्ट शहराच्या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदच्या जागांसाठी. रणनीती, शहरात नोकरी हवी असेल तर पहिला प्राधान्यक्रम तुम्ही इथं द्या, परंतु इथं देताना तुम्हाला मार्क चांगले असणं गरजेचं आहे. मार्क चांगले असतील तर पहिलं इथं प्रेफरन्स द्या, कमी असतील तर मग इकडे द्या. आणि गावात नोकरी चालणार असेल तर पहिला प्राधान्यक्रम तिकडे द्या. सगळ्या जागा सांगितल्या. प्रेफरन्स सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. कशा प्रकारे शहरात तुम्हाला जायचं असेल, मार्क चांगल्या प्रकारे असेल तर पहिलं इथंच द्या. काही जण असतील 6 ते 8 ला सांगतोय, 1 ते 5 पेपर, टीईटी 1 पेपर पास आहे, 2 पास आहे, डीएड आहे, मग पहिले 6 ते 8 ला प्रेफरन्स देऊ का 1 ते 5 ला, तुमच्या मार्कानुसार द्या. मार्क चांगले असतील तर 6 ते 8 ला द्या, चांगले म्हणजे 150 प्लस असतील तर. ओके, आता स्पर्धेचा स्तर जर पाहिला असेल तर महानगरपालिका, नगरपालिका हा जो स्तर आहे इथं तुम्हाला सर्वाधिक स्पर्धा आणि शहराचं आकर्षण त्याच्यामुळे सर्वाधिक असतं. सर्वात जास्त प्रेफरन्स तुम्हाला इथंच पाहायला मिळतील, जिथं तुम्हाला रेड ऑरेंज कलर मध्ये दाखवतो. त्याच्यानंतर तुमचा येलो, मध्यम स्पर्धा आहे जास्त जाग्या ठिकाणी. आणि मग
मुलाखतीसह किंवा इंटरव्ह्यूच्या सर्वात कमी जी स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, की जिथं ग्रीन सिग्नल दिला या ठिकाणी. इथं सगळ्यात जास्त प्रेफरन्स देताना हा विचार जास्त करा. मार्क जर एक मध्यम लेवलचे असतील तर इथं, आणि इथं मध्यम लेवलचे असतील तर इथं जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करा. ओके. आता माध्यम पडताळणी जर पाहिलं असेल तर बघा, तुमचं डीएड हे मराठी माध्यमातून झालं असेल तर फक्त मराठी माध्यमाच्या जागांनाच प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, प्राधान्यक्रम देताना ही गोष्ट पाहणं खूप गरजेचं आहे. 100च प्राधान्यक्रम दिले तुम्हाला तर फक्त मराठी माध्यमाच्या असताना तुम्ही तर मराठी माध्यमाच्या जागांनाच प्राधान्यक्रम द्या. तुमचं डीएड इंग्रजी असेल, इंग्रजी माध्यमातून झालं असेल तर फक्त इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत त्या जागांनाच तुम्ही प्राधान्य द्या. लक्षात ठेवा. नाहीतर तुमचं मराठी माध्यम झालं आणि प्राधान्यक्रम तुम्ही इंग्रजी माध्यमाचे देताय तर तिथं तुमचा काहीच फायदा नाहीये. ठीक आहे. आता नियम 2, तुमची जागा तिथं आहे का? फक्त जिल्ह्याचे नाव किंवा जवळचे अंतर बघून प्राधान्यक्रम देऊ नका. मार्क चांगले आहेत म्हणून फक्त तुमचं जिथं राहतायत त्या जिल्ह्याच्या ठिकाणचे, समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगरला आहे, बघ छत्रपती संभाजीनगरच्या जवळजवळचे जे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, ठीक आहे, हे तुम्हाला वाटतंय असू द्या, तर तुमच्या मार्कानुसार द्या. का फ्योळ माझ्या जवळ आहे म्हणून प्राधान्यक्रम द्यायची इथंच लागलं पाहिजे. तुम्हाला जर लागायचं असेल तर चांगले, जे काही जागा आहेत लांब ठिकाणी प्राधान्यक्रम, लांब ठिकाणी म्हणजे मग कुठे द्यायचं? सगळेजण तेच विचार करा आणि सगळ्यांनी तिथंच प्राधान्यक्रम दिले आणि बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी दिले, काही मार्कवाले सुद्धा लागतील. ठीक आहे. त्याच्यावर नेमकं करायचं काय तर एक आपल्या ॲपमध्ये लेक्चर टाकतो, ॲप डाउनलोड करून घ्या, बघून घ्या. समजा तुम्ही संभाजीनगर आहात आणि तुम्हाला जवळ म्हणून अहिल्यानगरला किंवा पुण्याला पहिले प्राधान्यक्रम द्यायचे, तर अहिल्यानगरमध्ये तुमच्या प्रवर्गासाठी सगळ्यात महत्त्वाची जागा बघा. उदाहरण, तुमचा प्रवर्ग आहे, तुम्ही संभाजीनगर राहताय, तुम्हाला अहिल्यानगर घ्यायचंय किंवा पुणे घ्यायचंय, ठीक आहे, जवळ नाशिक घ्यायचं असेल तर तिथं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्रवर्ग, जी तुमची कास्ट आहे, ठीक आहे, जनरल असेल, ओबीसी जी काय असेल, तर त्याला पहिल्याच अगोदर जागा आहेत का, जागा उपलब्ध आहेत का, किती आहेत ते पाहणं गरजेचं आहे. ते तपासा आणि मग त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या. प्राधान्यक्रम देतायत मोठ्या शहराच्या ठिकाणी, जागा भरपूर, तुमच्या कास्टला जागाच नाही, तिथं तुमच्या कास्टला जागाच नाही, मग प्राधान्यक्रम देऊन तुमचा फायदा काय? तर बघताना पहिली तुमची कास्ट जागा आहेत का बघायचं. आता ज्यांचं कास्टचं एज झालेलं आहे, म्हणजे ओपनचं एज झालंय आणि फक्त कास्टसाठीच त्यांचं एज आहे, अशाने काय करायचं पुढे ते पण सांगितलेलं आहे. ओके. बघा, आता समांतर आरक्षण तेच घेतले, समांतर आरक्षणाचाच मुद्दा महत्वाचा आहे. जनरल खुल्या प्रवर्गातील जागा, तुमची वयोमर्यादा, समजा जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये आहात, एससी मध्ये आहात, एसटी मध्ये असाल, ठीक आहे, एनटी मध्ये असाल, एससीबीसी मध्ये असाल, तरीही तुम्ही खुल्या प्रवर्गाच्या जागासाठी पात्र ठरवू शकता. मग तुम्ही जागा बघताना पहिलं बघा, जनरल खुल्या प्रवर्गातील जागा पाहिजे. कोणी पाहिजे आहेत? वयोमर्यादा, ज्यांचं वय ओपन मध्ये बसतंय यांनी पहिले तुमच्या कास्टच्या जागा बघायच्या, ओपनच्या जागा बघायच्या. दोन्ही जागा बघून त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे. जिथं ओपनच्या सुद्धा जास्त जागा आहेत, जिथं कास्टच्या सुद्धा जागा आहेत, अशा ठिकाणी जास्त प्राधान्यक्रम देण्याचा किंवा तो देण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही आहेत आता इकडे बघा, रिझर्व्ह जागा, म्हणजे तुम्ही यासाठी मुख्य अट एकच आहे, तुमची वयोमर्यादा. समजा आता तुमचं वय, तुमचं जे काही कास्टचं आहे ते कास्ट ओपनचं वय मर्यादा जी आहे ती संपलेली आहे, तुमची कास्टचीच मर्यादा, तर फक्त तुम्ही तुमच्या कास्ट, समजा तुम्ही ओबीसी मध्ये असताल, ठीक आहे, किंवा तुम्ही एससीबीसी मध्ये असताल, आता तुमचं ओपनचं जे काय वय आहे ते वय संपलंय, आता तुमच्या कास्टचं तुमचं वय ओपनचं वय संपलंय तुमचं, तो फक्त बघताना तुम्ही तुमच्या कास्टच्या जागा बघायच्या आणि तिथं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा. ठीक आहे. जनरल कॅटेगरीमध्ये तुमचा विचार केला जाणार नाहीये, फक्त वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये. तो काय टीईटीचा होता 55 तो चेंज झाला, आता काही देणं घेणं नाही. ओके. हा, आता इथं जर पाहिलं असेल तो वयोमर्यादा आणि फायदा निर्णय, तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये समजा ओबीसी मध्ये आहात, तुमचं वय खुल्या प्रवर्गाच्या वयोमर्यादेमध्ये बसते. तुम्ही ओपन मध्ये आहात, ओबीसी मध्ये आहात आणि ओपन मध्ये तुमचं वय बसते 38 आत आहे, ओपन मध्ये तुम्ही बसताय.
मग बसतंय का तुमचं वय ओपनच्या कॅटेगरीमध्ये? होय, बसतंय माझं वय ओपनच्या कॅटेगरी. मग तुम्ही जनरल प्लस ओबीसी दोन्ही जागासाठी पात्र आहात. उदाहरणार्थ 10 जागा ओबीसीला आहेत आणि 30 जागा जनरल आहेत. म्हणजे तुमच्यासाठी एकूण किती जागा झाल्या? 40 जागा झाल्या. एकदम डिटेल उदाहरण असं तुम्हाला दिलेलं आहे. ही संपूर्ण जे काय पीपीडी आहे पीडीएफ स्वरूपात आपल्या टेलिग्रामला देतो. एकदा सगळे बघून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली, तर तो ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. रणनीती काय? जिथं जनरल आणि तुमच्या कॅटेगरीच्या मिळून सर्वाधिक जागा आहेत तिथं तुम्ही पहिलं पसंतीक्रम देण्याचा प्रयत्न करा. पुढं आता तुम्ही राखीव प्रवर्ग म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये आहात किंवा एसीबीसी मध्ये आहात, ठीक आहे, आणि तुम्ही तुमचं वय खुल्या प्रवर्गाच्या वरेमध्ये बसतं का? तर नाही बसत, संपलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तुम्ही केवळ ओबीसी जागासाठी किंवा जी तुमची कास्ट आहे त्या कास्टसाठी केवळ तुम्हाला 10 जागा आहेत, तर त्या 10 जागेसाठी तुम्ही पात्र आहात. त्याच्याने जिथं केवळ तुमच्या कॅटेगरीच्या जागा जास्त आहेत तिथंच तुम्हाला काय करायचंय? प्राधान्यक्रम द्यायचंय. आता रणनीती सारांश जर पाहिलं असेल तर नंबर 1, स्वतःचं माध्यम, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम जे असेल ते, तुमचा प्रवर्ग म्हणजे तुमची कास्ट बघायची, जिल्हे चेक करायचे, तुमचे माध्यम, कास्ट आणि कुठला जिल्हा त्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत, शहरात की गावात नोकरी करायची यानुसार मनपा असेल किंवा जिल्हा परिषद असेल ते ठरवायचा आणि त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा. वयानुसार खुल्या प्रवर्गातील जागांचं समांतर आरक्षण पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घ्या. ओके, म्हणजे तुमचं ओपन मध्ये वय बसतंय तर ओपन प्लस तुमच्या कास्ट जिथं जागा आहे तिथं जास्त जास्त प्राधान्यक्रम देण्यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्हाला 100 प्राधान्यक्रम द्यायचा आहे. 50% प्राधान्यक्रम त्या प्रकारचे द्या, 50% प्राधान्यक्रम तुमचे. त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं तुमचं 6वी ते 8वी, 9वी ते 10वी त्याच्यात सुद्धा मग मॅथ सायन्स आहे, सामाजिक शास्त्र आहे, काही जण कॉमर्सवाले आहेत, तर त्या सगळ्यांसाठी एक वेगळा व्हिडिओ आपण घेऊया. आता जसं 1ली ते 5वी बसवलाय तसा 6वी ते 8वी, 9वी ते 10वी साठी. त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, डाउनलोड करून घ्या. त्यासोबत तुम्हाला जे काही पीडीएफ आहे हे सगळे आपल्या टेलिग्रामला देतो. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, एवढीच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे, ठीक आहे. तलाठी भरतीची कोणी तयारी करत असेल तर तलाठी भरती पीओ एक बॅच सुरू झालेली आहे. श्री अकॅडमीचा ॲप आहे, डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती सुद्धा दिलेली आहे, ठीक आहे. चालतं. ह्या 3 गोष्टी आहेत, ह्या 3 गोष्टी बघून घ्या, महत्वाचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल.